या जगामध्ये खरं तर नशीब, योगायोग, लक अशा गोष्टी नसतातच. जी असते ती परमेश्वराची योजनाच असते. प्रत्येक मनुष्यासाठी परमेश्वराचे संकल्प असतात. परमेश्वराची इच्छा हीच असते की माणसानं सत्याचा पाठपुरावा करावा, कारण सत्य त्याला बंधमुक्त करतं आणि त्यानं परमेश्वराचं गौरव करावं. इतिहास साक्षी आहे की ख्रिस्ताला नाकारणाऱ्या, त्याच्या लोकांचा छळ करणाऱ्या अनेकांची आयुष्य क्षणार्धात बदलून गेलेली आहेत. नव्हे, त्याचा अव्हेर करणाऱ्या लोकांनीच पुढे जाऊन ख्रिस्त गाजवलाय. शौल म्हणजेच संत पौल हे त्यापैकीच निवडलेलं एक पात्र. ख्रिस्त शिष्यांचा, ख्रिस्ती मंडळींचा अतोनात छळ करणाऱ्या शौलाचा आवेशी आणि ख्रिस्त गाजवणारा संत पौल कसा झाला, ही सत्यकथा बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये या ग्रंथात 9व्या अध्यायात नोंदवून ठेवली आहे. हेच कथासार असणारं गीत संगीतबद्ध केलंय कविवर्य प्रल्हाद शांतवन रणदिवे यांनी आणि गायलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. अवचित कानावरी शौला का छळ माझा करी, शौला का छळ माझा करी. जात असता शौल दिनेशका, जात असता शौल दिनेशका, बघता झाला प्रकाश चमका, बघता झाला प्रकाश चमका. पडला भूमी मिटली नयने, पडला भूमी मिटली नयने, श्रुती ऐके वैखरी, श्रुती ऐके वैखरी. शौला का छळ माझा करी, शौला का छळ माझा करी. शौल विचारी त्या नाराजे, शौल विचारी त्या नाराजे. कोण असे तू सांग प्रभुजी, कोण असे तू सांग प्रभुजी. ज्या येशूचा छळ करीसी तू, ज्या येशूचा छळ करीसी तू, तोच मी नाजोरी, तोच मी नाजोरी. शौला का छळ माझा करी, शौला का छळ माझा करी.
जानगराते उठ आता जानगराते करावयाचे कठीण तेथे करावयाचे कठीण तेथे निवडलेले पात्र तूच मम निवडलेले पात्र तूच मम आहे या भुवरी आहे या भुवरी शौला का छळ माझा करी शौला का छळ माझा करी आली वाणी आकाशातुनी आली वाणी आकाशातुनी अवचित कानावरी शौला का छळ माझा करी शौला का छळ माझा करी का छळ माझा करी शौला का छळ माझा करी का छळ माझा करी शौला का छळ माझा करी शौला का छळ माझा करी शौला का छळ माझा करी